वाटते. पूजा आलीच नाही अजून. आज उशीरच झाला वाटते इले. लताले फोन लावतो बरं, काय करते तर. बोल ना ललिता, काय म्हणतं? किती वाजता निघतेय? आव मी उद्या सकाळी येतो. तू तर आज येणार होती ना. नाही व, उद्या सकाळी येतो. मग आपल्याला संध्याकाळीच निघायचं आहे ना. मला वाटलं आजच येते का तू. नाही व, आज काही जमत नाही मय. हाव काय? काय करते तू? काय नाही व, वावरात आली आहे मी. हाव काय? काय काम चालू आहे का? हो, ते भाजीपुला घ्यायला आलते. अव आरतीच्या घरी भाजीपुला नेता येते. हाव बरोबर आहे ना, वावरातला चांगला फ्रेश भाजीपुला राहते. मग काय करता, आता जातोच आहे आपण तर घेऊन जातो. चांगला आहे ना. अव भाऊजी येते ना. काय माहित बाबा, कधी म्हणते येतो कधी नाही म्हणते. काऊन व, तिकीट बुक नाही केली का? लगेच भेटते तिकीट, आता काही गर्द्या नाहीये सध्या गाड्यांमध्ये. हाव काय? पाहिजे बापा. ओळखीचाच आहे व तो गाडीवाला आमच्या. हाव काय? झालं काय जेवण गिवण? हाव झालं जेवण गिवण. आता सगळं आवरलं आणि बसले होते. मी जेवली आणि आली भाजीपुला घ्यायला. एकटीच आली आहे का? नाही व, हेही आले ना सोबत. चाल मग ये उद्या सकाळी लवकर. हो येतो ना. बापा तू तर इथं मस्त उभी आहे. तुला भाजीपाला तोडायचा होता ना. तोडतो ना मी. पाऊस पाणी येऊन जाईल ना अजून. नाही येतो, तसंच अंधारते ते रोज. ललिता आज नाही येत, उद्या येतो म्हणते. सकाळीच येते म्हणते उद्या. हाव काय? आज येणार होती ना. नाही व, काम आलं म्हणते काही. ती बहीण तर लय नोकरीवर आहे. आता ते नोकरीवर नाहीये, पण काही ना काही काम असन. आव तुम्ही चालत नाहीये का? आता काय, माझी काही इच्छा नाही आहे. काय करतो मी, जाणार 4-8 दिवस राहून या. आव मी म्हणते चला ना, तिकडे गणपती पुणे आहे, हे ते दर्शनही होऊन जाईन आपलं. कधी गेलो होतो नाही तिकडे आपण, तिकडले देवस्थान होऊन जातील. पाहुण्यानं जर सपोज गाडी गिडी केली तर तुमची होऊन जातील ना देवदर्शन. आता पाय, शेतीचे कामही आहे, सगळं काही आहे. पाहतो ना व योगेश, देऊन तर पहा तुम्ही एखाद्या वेळेस. करतो तो बरोबर, करत नाही का तो, सांगा तर तुम्ही. करतो गिरतो तर खरं तो. मय म्हणणं आहे तुम्ही आले तर टेन्शन राहत नाही. आऊ त्या दोघायले घरी, तर फिरायला तर जात नाहीये ते. आता आपण नाही बोललो का त्यांना, तू सांगतो. नाही हो, तसं काही नाही. आता योगेशले डेअरीचं काम राहते म्हणून तो कुठं फिरायला जाऊ शकत नाही. आता आपण ह्या वेळेस चालले जाऊ, पुढच्या वेळेस अनिताने योगेशले पाठवू. असं इथं आपण गेलो नाहीये तिच्या घरी कधी. ते तर आहे. पाहुण्याने किती फोन केले, या मामाजी या मामाजी, चालले जाऊ, त्यात काय आहे. तसं सांगा योगेशले संध्याकाळी. त्याला तिकीट बुक करा लागन ना, नाही तर मग तिकीट भेटणार नाही. तुला काय वाटते? मले काय वाटणार आहे, चला बरं वाटते. ठीक आहे मग, करायला योगेशचे तिकीट येतो मी. मग का नाही, तुळजापूरचं दर्शन गिर्शन घेऊन येऊ, तिकडे जाऊ तर. पाहिजे ना, पाहुण्याला सुट्ट्या असेल तर जाऊ आपण. तर विनाकारण त्यांच्या नोकरीत खोळंगाने आला पाहिजे ना. हो ते तर आहेच. किती दिवसाची गोष्ट व 4-5 दिवसाची गोष्ट आहे. हो, मी जास्त दिवस राहणार नाही, 4 दिवसाच्या वरतो. हा व, राहायचा ना 4 दिवस. बरं झालं बाप्पा, पोरगी तुमची दूर आहे, नाही तर सकाळी गेले असते आणि संध्याकाळी वापस आले असते पोरीच्या घरून. मग काय करतो, कोणाच्या घरी किती दिवस राहिलो तर असं असते, आपल्याच घरी करमत असते. हो ते तर आहे, पण जा याली लागते ना कोणाच्या घरी. चाल आता, भाजीपुला तोडून घे, नाही तर पाऊस येऊन जाईल, मग अजून तिकडे जाता येणार नाही. हा व, तोडतो ना. आव सविताच्या वावरात भेंडी आहे, तोडू का सविताच्या वावरातली भेंडी? तोड ना, थोडीफार तोडायला काय होते. हो तेच म्हटलं, थोडीशी तोडतो मी. पाहिजो, जास्त वजही घेऊन नको चालतो, नाही तर बंब भरतो तू पिशव्या. नाही व, जास्त नाही घेत. आता लाडूही करायचे राहिले, म्हटलं लाडू करतो, आरतीला आवडते तर. कर बापा, काय करायचंय तो. हो करतो मी घरी गेल्यावर. चाल बापा, थोडासा आराम करतो आता. होय, कंबर दुखते आज. त्यात गावाली जायचंय. काय व पूजा, आज लय टाइम लावला तू. भाजीपुला घेत होते ना, उशीर झाला मग. हाव का व? आई तुम्ही उद्या चालले ना? हा व, आता उद्या जातो ना. तर आई मी काय म्हणते, लसण गिसण सोलून ठेवा जरा. असा सोलून ठेवा 8 दिवस पुरण तसा, म्हणजे कसं माझी धावपळ होणार नाही आणि पटकन स्वयंपाक होईन मग. हाव ठीक आहे ना, सोलून ठेवतो. आणि हे मेथी किती खुडून ठेव जा. आणि शेंगा गिंगा आणले ते आपण तोडून ताडून ठेवून द्या जरा. ते कसं फ्रीज मधून काढलं की लगेच बनवून जातील. हा ठीक आहे, चालन ना. झाली का तुमची पॅकिंग? हो काय माही पॅकिंग. 4 साड्या घे ना, जाणं. मला काय लागते तर पावडर लागते ना, लिपस्टिक लागते तर. हो बरोबर आहे, तुम्हाला काही पावडर गिवडर लागत नाही, तशाच गोरे आहे तुम्ही. हो. आपला सोनू काय करत आहे? अव झोपवलं तेले आणि भांडे कुठे घासून घेतले. आई पुसून ठेवले ना भांडे? नाही तर त्या एवढं चांगलं आपण केलेले ड्रॉर आहे ते खराब होऊन जातील बरं.
नाही व घासले पुसले मग ठेवले आणि पाणी झरू दिलं होतं ना पहिले मग पुसलं. हो ते कसं एवढं महागाचं केलंय आता, खराब नाही झालं पाहिजे. पहिलं जे होतं ते खराब होऊन गेलं. हाव ना बिचारे, एवढं पैसे नाश केले होते तेव्हाही, आताही लय पैसे नाश झाले. जाऊ द्या नाही, चांगलं दिसते आता घर आपलं. आता तर उलट तुमची खोलीतलंही काम करून घ्या लागल. चांगलं नाही दिसत ते लोखंडाचं कपाट. राहू दे ना व, काय करायचं. नाही बाई, करून घ्यायला लावते ना यांले, नाही तर विकत आणतो 2 अलमाऱ्या. बापा 2 अलमाऱ्या काऊन आणायला लावतो व. मलाही काम येऊन जाईन कपडे ठेवाले. हाव काय, तुमच्या खोलीमध्ये 2 बेड लावून द्या. 2 काऊन लावतो व. सोनूने मोठा होत का आता, तर सोनूले झोपायला पाहिजे तिथं. आणि सोनूचे कपडेही तिथं ठेवतो मग त्याच अलमारीत. कर बापा, तुले जे करायचं आहे ते. अन पाहिजो आता एवढे झाडं ठेवली आहे तू, त्याले पाणी गिनी देजो. 2 दिवसातून एक वेळा पाणी गिनी चेंज करजो त्यांचं, नाही तर ते खराब होऊन जातील बरं. आणि मच्छरही लय होऊन जातील बरं. हो करतो ना मी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. 2 दिवस सुट्ट्याच घेणार आहे मी त्यात. मग उरले किती दिवस, आणि 2 दिवस हे घरी आहे. 2 दिवसाचा प्रश्न आहे. हाव येतो ना मी, लवकरच येतो. आणि हे लाईटही बंद करव. काय चालू ठेवतो बापा. आई राहू द्या ना, सोलर असतं लावलाय आपण. कोणतं बिल येते आपल्याला. नाही हो, तरी काय झालं, सोलर लावलाय तर बचत झाली पाहिजे ना. उरली गिरली तर विकता येते. असं काही राहत नाही आई, काही विकता येत नाही. आपल्याला जेवढं खर्च करायचा आहे तेवढा खर्च करून घ्यायची लाईट, त्यात काय आहे. ठीक आहे बापा, आता मी थोडीशी लेटतो आणि मग करून देतो तुला जे जे करायचं आहे ते. ठीक आहे नाही, मी थोडीशी लेटतो. हे गेले का ड्युटीवर. नाही व, अजून तर गेला नाहीये तो. हाव काय, पाहतो मी. हो पाय. आता हे गॅसच्या वाट्यावरच ठेवतो, म्हणजे त्यांना दिसन तर करून ठेवन. नाही तर मग करणार नाही तर मग मलाच करा लागन. करून घेतो ना, म्हणजे 8 दिवस टेन्शन राहणार नाही. गॅसच्या वाट्यावर ठेवलं म्हणजे दिसते तरी त्यांना लवकर. तुम्ही बाहेर चालले काय. हो चाललो ना मी, काम आहे मला, मग येतो मी. ठीक आहे ना, जा. एक गोष्ट समजली मी. कोणती गोष्ट हो. ह्या वेळेस आई सोबत भांडली नाही, काही नाही. जाऊ द्यायला तयार झाली. त्यात काय भांडायचं, भांडलं तरी जाते त्याच्याकरता भांडलीच नाही मी ह्या वेळेस. काही ना काही शिजत असं ना तुझ्या डोक्यात, सांगत नाहीये तू. हो, तुम्हाला कसं माहिती पडलं. काय आहे सांग ना. काही नाही आहे ना, आता 2 दिवस मी ड्युटीला जाईन, तर 2 दिवस तुम्ही जासान. मग 2-2 दिवसाच्या सुट्ट्या घेणारच हो ना आपण. तुम्ही 2 दिवस घर राजा, मी 2 दिवस राहील. 6 दिवसात येते ना म्हणते वापस. हो ते तर आहे. अहो माझी आई येणार आहे. हा काय, तुझी आई येणार आहे का. हो आई येणार आहे, परवा दिवशी येते आई. आईला सांगितलं ना मी अशी अशी गोष्ट आहे, तर आई म्हणे ठीक आहे मी येतो म्हणे. चांगलं आहे ना मग, तुझी आई येते तर. म्हणून तर जाऊ दिलं मी. लय हुशार आहे बायको. हो, बायको कोणाची आहे. चल मग येतो मी. हो या ना. हो, किती वाजतापर्यंत येसान. आता 2 घंटे लागू शकते, 3 घंटे लागू शकते कामाला. हो काय, ठीक आहे ना, या तुम्ही. आई तर सकाळी चालल्या ना. हो आता कुठं जाईन ती, आणि पावसाचं वातावरण आहे ना, आता पाठवलं इथं काय. हो, उद्या सकाळीच पाठवून द्या ना. चल मी येतो. हो या ना. माझी आई येणार होते म्हणून मी सासूबाईला जाऊ दिलं, नाही तर अशी जाऊ दिली असतं काय. हो ना, घरचे कामं करा, हे करा ते करा. आता लसणी सोलून घेतो त्यांच्याकडून, आणि मेथी गिती सगळं तोडताळ करून नेमंदी ठेवून देतो. मग तर काय, काही काम नाही राहणार जास्त. जा मग, तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं, नाही का. पूजा बोलतात मला, पूजा. आता हे गेले बाहेर, आता येतील 6 वाजता. तिथपर्यंत आराम करून घेतो. थोडा आराम केला म्हणजे बरं वाटल. चाल बापा, लसण निवडून देतो. लय टाइम होऊन जाईल मग अजून. मग स्वयंपाकी करा लागन, काय करा लागते काय माहिती. लसणाले पाण्यात भिजू घालून देतो, म्हणजे नरम पडा तर लवकर निघून जाते त्याचे छिलके. इले विचारतो मेथीचे धपाटे करायचे का. मेथीचे धपाटे करून देतो, मेथीचे धपाटे करून घेतो. मेथी कशी खराब होऊन जाते ना, आणि हे काय करणार नाही मेथीचे धपाटे गिपाटे. एक टाइम तर खिचडीच करण. हे लय आळशी ते. तिले म्हटलं हे लाईट बंद कर, तर लाईटही बंद केली. आपल्याला काही येत नाही, सो करा लागते बंद. काय ना, हे झाडं लावून ठेवली आहे, हे काचाच्या बरण्या ठेवल्या आहे. मला तर भीतीच वाटते ह्या किचन मध्ये काम करायला. पहिले बरं होतं आपलं, काय काचाच्या बरण्या घेतले बापाईनं. लय हाऊस आहे ना इले काही ना काही घ्यायची. चला बापा, करून घेतो पटापट.